आज मी तुम्हाला जो स्वीटकॉर्नचा राईस तयार करून दाखवणार आहे त्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचे पावडर मसाले आणि कुठल्याही प्रकारचे खडे मसाल्यांचा वापर करणार नाहीये, तरी देखील हा राईस बिर्याणीपेक्षाही टेस्टला छान लागतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर इथे मी घरातील वाटीनेच 2 वाटे भरून एवढे बासमती तांदूळ घेतलेले आहेत आणि आता हे तांदूळ 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून मी साईडला ठेवून देते। त्यानंतर इथे मिक्सर जार मध्ये मी कढीपत्त्याच्या 2 काड्या एवढा कढीपत्ता घेतलेला आहे, 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 1.5 इंच आल्याचे तुकडे करून घेतलेत आणि 20-25 लसणाच्या सोललेल्या पाकळ्या घेतल्या। त्यानंतर ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी एवढी कोथिंबीर आणि 1 वाटी पुदिन्याची पानं घ्यायची आहे आणि हे सर्व आपल्याला पाणी न घालता याप्रमाणे वाटून घ्यायचं आहे। आता मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि कुकर मध्ये इथे मी 1.5 पळी एवढं तेल घातलेलं आहे। तेल तापल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा एवढी मोहरी घातलेली आहे, त्यानंतर अर्धा चमचा जिरे देखील घातलेले आहेत। यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे उभे चिरून घातले आहेत आणि आता हा कांदा आपल्याला लाईट गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून ठेवले होते ते सर्व यामध्ये घालायचे आहे आणि याला 1 मिनिटासाठी तरी आपल्याला परतून घ्यायचं आहे। 1 मिनिट परतल्यानंतर तुम्ही ते बघू शकता आपल्या वाटणाचा रंग देखील थोडासा चेंज झालेला आहे आणि आपले वाटण देखील छान परतले गेलेले आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढी हळद पावडर घालायची आहे आणि त्यानंतर आपल्या रेसिपीचा मेन इन्ग्रेडियंट तो म्हणजे स्वीटकॉर्न। तर इथे मी 1 वाटी स्वीटकॉर्न एवढे घेतलेले आहे। 2 वाटी तांदळासाठी 1 वाटी स्वीटकॉर्न आपल्याला घ्यायचे आहे। आता हे सर्व एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे तांदूळ धुवून बाजूला ठेवले होते ते यामध्ये घालायचे आहेत। इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत, तर तुम्ही दुसरे कुठलेही तांदूळ घेऊ शकता की ज्या तांदळाचा भात मोकळा होत असेल म्हणजे चिकट होत नसेल असे तांदूळ तुम्ही वापरू शकता। हा भात आपण कुकर मध्ये तयार करत आहोत त्यामुळे तांदूळ आपल्याला अगोदर भिजत घालण्याची अजिबात गरज नाही। त्यानंतर ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने आपल्याला 3 वाटे एवढं पाणी यामध्ये घालायचं आहे, म्हणजे तांदळाच्या 1.5 पट एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 2 टेबलस्पून एवढं तूप घालायचं आहे। तुपामुळे आपला भात सॉफ्ट आणि टेस्टी होतो आणि खाताना अजिबात कोरडा लागत नाही। आता हे सर्व एकदा आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि यानंतर कुकरचे झाकण आपल्याला बंद करायचे आहे आणि कुकरची फक्त एकच शिट्टी करून घ्यायची आहे। त्यानंतर गॅस बंद करून ठेवायचा आहे आणि कुकरची वाफ गेल्यानंतर आपल्याला कुकर उघडायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता एकदम असा छान आणि टेस्टी असा आपला इथे स्वीटकॉर्न राईस तयार झालेला आहे। छान मोकळा सुटसुटीत झालेला आहे, अजिबात चिकट झालेला नाहीये आणि खाताना हे स्वीटकॉर्नचे दाणे जेव्हा दाताखाली येतात ना तेव्हा एकदम क्रंची आणि अप्रतिम लागतात आणि त्यांचा तो नॅचरल स्वीटनेस आहे ना तो अफलातून लागतो। त्यामुळे तुम्ही एकदा तरी हा राईस माझ्या पद्धतीने नक्की करून बघा, तुमच्या घरच्यांनाही नक्कीच आवडेल ही माझी खात्री आहे। करायलाही सोपा, झटपट होतो, जास्त काही साहित्य देखील लागत नाही आणि चव म्हणाल तर बिर्याणीपेक्षाही छान लागतो। Please do like, share and subscribe my channel and thanks for watching.